गाइज, वेलकम बॅक टू अवर हॉल क्रेज चॅनल. सो आफ्टर डिलिव्हरी पहिला व्हिडिओ आहे आजचा जो मी शूट करत आहे. काय म्हणू शकतो, एक शेड्यूल मी ऑलरेडी शूट करून ठेवलं होतं. जेवढे पण व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत बघितले आहात ते सगळे ऑलरेडी सेट केलेले होते. अर्ली सगळे शूट करून ठेवलेले होते, जेणेकरून मला प्रॉपर एक वेळ घेता येईल स्वतःला रिकवर करण्यासाठी. आणि त्यासाठीच हे सगळं मी डिसेंबर जानेवारीपर्यंत हे सगळं शूट करून ठेवलं होतं. सो फायनली आफ्टर डिलिव्हरी हा पहिला व्हिडिओ मी शूट करत आहे. आजचं जे कलेक्शन आहे खूप स्पेशल आहे त्या पर्सनसाठी, त्यांनी मला इथं मधात कमेंट केलेलं आहे की ताई, तुमचे कलेक्शन खूप छान असतात, प्लीज हेअर ॲक्सेसरीजचं एक कलेक्शन ॲड कर आपल्या हॉल चॅनलमध्ये. सो म्हटलं चला, त्यानिमित्ताने प्रत्येकासोबत तो एक काय म्हणू शकता, तसं पण आता वेडिंग्स वगैरे आहेत, फंक्शन्स असतात. सो कुणाला आणि प्रत्येकाला कुठे ना कुठे कामात येणारी अशी एक वस्तू आहे. सो सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी इन्क्लूड करत आहे. व्हिडिओ एंडपर्यंत बघा. खूप अफोर्डेबल आणि सुंदर अशा अट्रॅक्टिव्ह ॲक्सेसरीज आजच्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करत आहे. या सगळ्यांची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. सो त्यामध्ये काही जे आहेत ना, प्रॉपर असे वेडिंगमध्ये किंवा आपण मराठी लुकसाठी तयार यूज करू शकतो अशा पद्धतीचे आहेत. सो माझे फेवरेट. आणि जर माझे तुम्ही डेली व्लॉग्स बघत असणार, द एव्हरीडे मुवमेंट हा माझा डेली व्लॉगचं चॅनल आहे. त्यावर माझे वेडिंगचे व्हिडिओज घातलेले आहेत, आमच्या फॅमिली वेडिंगचे. तर त्यामध्ये मी यूज केलेला आहे. सो नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा. मी जुडा तयार करून घेतला होता आणि त्याचबरोबर त्यावर पूर्ण ॲक्सेसरीज लावले होते जे ट्रेंडमध्ये आहेत सध्या. सो एकदा जाऊन नक्की तो व्हिडिओ बघा, तुम्हाला लक्षात येईल. सो त्यामधलेच तशा पॅटर्नमधलेच काही ज्वेलरी मी आज इन्क्लूड केलेल्या आहे. या पद्धतीचे लोटसचे आपण म्हणू शकतो, पिन्स म्हणू शकतो, हेअर पिन्स, किंवा जे प्रॉपर यू पिन्सला घेऊन टक करून जुड्यामध्ये लावले जातात. किंवा जर कर्ल करत आहोत तर, आणि जर यू पिन्स आपल्याला लावणं पॉसिबल होत आहे तर अशा वेळेला आपण हे लावू शकतो. सो अशा पद्धतीचे हे लटकन मी बोलून घेतले, जे प्रॉपर जुड्यासाठी यूज होतात. बघताना एवढं सुंदर एलिगंट वाटते. मी लिटरली 3 ते 4 वेळ बॉक्स ओपन करून बघितलेला आहे जेव्हापासून मला रिसिव्ह झालेला आहे. हे आहे क्राफिटी ब्रँड्सकडून आलेलं आहे. अगदी व्यवस्थित पॅकेजिंगमध्ये आले, अशा पद्धतीच्या पॅकेजिंगमध्ये रिसिव्ह झालेला आहे. यांचे इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे. सो त्यावर जाऊन नक्कीच एकदा चेकआउट करून बघा. क्राफिटी नावाचं त्यांचं इंस्टाग्राम पेज आहे. अशा पद्धतीचे मी ऑर्डर केले होते. छान आहेत, अगदी मराठी लुकसाठी किंवा कुठली काठपदर साडी जेव्हा आपण यूज करतो अशा पद्धतीचे. या ठिकाणी लोटस दिलेलं आहे, पिंक ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. आणि छोटंसं इथे हुक दिलेलं आहे, जेणेकरून आपण दिसत या पद्धतीने छोटंसं या पद्धतीने इथे दिलेलं आहे, जेणेकरून इझिली यूपीने यामध्ये आपण टक करून हेअरला लावू शकतो. सो अशा पद्धतीचे छान चेन आणि मोतीचं असं पॅटर्न तयार केलेलं आहे. आणि खाली न वाजणारे मध्ये फेक घुंगरू दिलेला आहे. साईडला इमेज बघू शकता, जे मिशोवर प्रोव्हाइड केलेले आहे. त्यामध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की एक्झॅक्ट कसं यूज करायचं आहे. आता मला जुडा बांधणे वगैरे पॉसिबल होणार नाही, त्यामुळे मी प्रॉपर दाखवू नाही शकणार. सो या पद्धतीने आपण लावू शकतो. यामध्ये मोती असल्यामुळे वरून पिंक आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन असल्यामुळे खूप सुंदर दिसत आहे. हा एक कंप्लीट सेट रिसीव्ह झालेला आहे. सो खूप सुंदर वाटतं. याला 2 ते 3 प्रकारे यूज करता येतं. एकतर खालच्या साईडला आपण प्रॉपर जुडा करून पूर्ण खालच्या साईडला लावू शकतो, किंवा मधामधात असे छान हायलाईट करण्यासाठी, जोड्याला हायलाईट करण्यासाठी पण आपण यूज करू शकतो. सो अशा पद्धतीचे 4 मला रिसीव्ह झालेले आहेत. त्यानंतर सेकंड जे आहे, मला असं आता बोचं पॅटर्न खूप सुरू आहे. मध्ये प्रॉपर हेअर मोकळे ठेवून खूप मोठे मोठे बो यूज केले जातात हायलाईटसाठी, किंवा कुठल्याही वेस्टर्न ड्रेसवर आजकाल खूप जास्त प्रमाणात यूज होतात. आणि एवढे पॅटर्न्स वाढलेले आहेत आता बोचे. खूप वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये, वेगवेगळ्या क्लॉथमध्ये ते बनवले जातात. तर तशामधलंच एक मी ऑर्डर केलेला आहे, जो म्हटलं कुठल्याही लहान मुलीला पण आपण यूज करू शकतो आणि आपण पण वेस्टर्न ड्रेसवर यूज करू. सो अशा पद्धतीचा ब्लॅक कलरचा बोर इश्यू झाला आहे. अशा पद्धतीचा ब्लॅक कलरचा मला बोर इश्यू झालेला आहे. त्यावर पूर्ण एक लेअर दिलेली आहे, जी स्टोनची आहे. प्रॉपर लेस लावलेली आहे, सेपरेट स्टोनची. या पद्धतीचं छान आहे, छान हायलाईट होतं आहे. क्वालिटी जी लावलेली आहे लेसची, स्टोनची जी लेस आहे,
अगदी व्यवस्थित आहे, छान पद्धतीने स्टिक केलेलं आहे. वेल्वेटचं कापड आहे त्यामुळे छान आहे, अट्रॅक्टिव्ह वाटत आहे रिअलमध्ये बघताना. बॅक साईडला अशा पद्धतीचा पिन दिलेला आहे जो इझिली आपण हेअरमध्ये टक करू शकतो आणि छान आहे. ओव्हरऑल जी क्वालिटी दिलेली आहे आणि ज्या प्राईजमध्ये मला रिसिव्ह झालेला आहे अगदी व्यवस्थित वाटत आहे. सो ओव्हरऑल जी क्वालिटी आहे प्रॉडक्टची खूप सुंदर आहे. सो त्यानंतर नेक्स्ट प्रॉडक्ट आहे, हे आहे विंडा ब्रँड. अशा पद्धतीची ही ज्वेलरी मी ऑर्डर करून घेतली होती. यामध्ये छान चंद्रकोर असलेले आणि छान चंद्रकोर असलेली ज्वेलरी मी ऑर्डर करून घेतली होती. ही पण जुड्यावर लावल्यानंतर एवढं अप्रतिम दिसते आहे की मी पर्सनली ही यूज केली आहे त्यामुळे मी याची श्युरिटी देऊ शकते की माझ्याकडे जे आहे ते मोत्यामध्ये आहे, पूर्ण गोल्डनमध्ये मी मागवून घेतलं. हे पण खूप छान दिसतं कारण जनरली वेडिंगमध्ये गोल्डन ज्वेलरी जास्त प्रिफर्ड करतो आपण. पिंक आणि गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. हे 6 पीसेस आहेत आणि यासोबत एक मोठं चंद्रकोर यूपिन रिशिव होतो. सो हे यूपिन मला रिसिव्ह झालेलं आहे आणि आपण इझिली हेअरमध्ये टक करू शकतो. या पद्धतीने हे हेअरमध्ये टक करायचं असतं. जर प्रॉपर जुडा केला तर त्याचं जे प्रॉपर जी लोकेशन आहे ती अगदी व्यवस्थित येते आणि हा जो याला लटकन दिलेला आहे हा प्रॉपर असं छान काय म्हणतो स्टेबल नसतो, मुवेबल असतो. सो क्वालिटी छान आहे, मॅट फिनिशिंगमध्ये दिलेलं आहे. खूप असं पिवळं गोल्ड नाही आहे त्यामुळे ओव्हरऑल जे लुक आहे त्याचं अगदी व्यवस्थित आहे. दोन्ही साईडला टक करण्यासाठी एक्स्ट्रा दिले. इथे पण आपण जर काही लटकवायचं असेल तर लटकवू शकतो. होल दिलेला आहे आणि इथे छान यूपिन दिलेली आहे. क्वालिटी खूप अप्रतिम दिलेली आहे. ओव्हरऑल 6 यूपिन यासोबत एक्स्ट्रा रिसिव्ह झालेले आहे आणि खूप लॉंग नाही आहेत. सो इझिली आपण हेअरमध्ये टक करू शकतो. खूप लॉंग पण असलं तसं पण ते थोडंसं टक करायला प्रॉब्लेम येतो. सो अशा पद्धतीचे 6 यूपिन्स दिलेले आहेत. चंद्रकोर डिझाईनमध्ये छान पिंक कलरचं मोती त्यामध्ये लावलेला आहे. सो ओव्हरऑल जी क्वालिटी आहे खूप छान आहे, मॅट फिनिशिंगमध्ये आहे आणि त्यासोबत मला हे एक रिसिव्ह झालेलं आहे. सो असा पूर्ण एक सेट आहे. हा जो आहे चंद्रकोर मोठावाला डोंट नो याला मराठीमध्ये एक्झॅक्ट मराठीमध्ये काय शब्द आहे. सो हा जास्त मॅट वाटतोय, हा थोडंसं गोल्डन टोनमध्ये वाटतंय. सो तुम्हाला थोडंसं डिफरन्स दिसत पण असेल. सो अशा पद्धतीचं हे प्रॉडक्ट मला रिसिव्ह झालेलं आहे. सो नेक्स्ट जे प्रॉडक्ट आहे ते मे बी थोडंसं असं लटकन टाईपमध्ये आहे आणि मी चुकीने मे बी ते 2 ऑर्डर केलेले आहेत. 2 क्वांटिटीमध्ये मी चुकीने ते ऑर्डर केले. सो अशा पद्धतीच्या बॉक्समध्ये हे रिसिव्ह झालेलं आहे. ही जी ज्वेलरी आहे स्पेशल हळदीसाठी आपण यूज करू शकतो. हळदीसाठी किंवा मेहंदीसाठी वगैरे यूज करता येईल, स्पेशल ब्राईडसाठी. अशा पद्धतीचे 2 पॅकेट्समध्ये मला हे रिसिव्ह झालेलं आहे. ही ज्वेलरी रिसिव्ह झालेली आहे. इमेजमध्ये जे फ्लॉवर्स दिलेले आहेत खालच्या साईडचे ते थोडेसे मला वेगळे वाटत आहेत. इथे रिसिव्ह होताना थोडे वेगळे झाले आहेत. इमेजमध्ये थोडंसं मला वाटतं कडी दिलेली आहे, म्हणजे फ्लॉवरची जी कडी असते ती दिलेली. इथे प्रॉपर उगवलेले फ्लॉवर्स रिसिव्ह झालेले आहेत आणि असं वाटतं की जे याचं जे लेयर आहे किंवा जी लेंथ दिलेली आहे ती थोडीशी खालवर दिलेली आहे. इमेजमध्ये बघताना थोडं वेगळं वाटतंय. मोत्यांची जी क्वालिटी आहे ती अगदी व्यवस्थित आलेली आहे. सो अशा पद्धतीने मी चुकीने 2 मागवून घेतले होते. पुन्हा याच्यासोबत एक पॅकेट मला रिसिव्ह झालेलं आहे. सो जर कुणाला हवं असेल तर एकदा नक्की जाऊन चेकआउट करून बघा. सो अशा पद्धतीची ज्वेलरी आहे. या पद्धतीची मी ऑर्डर करून घेतली होती. हे प्रॉपर यूपिन्सला असलेले आणि जुडा डेकोरेट करण्यासाठी किंवा प्रॉपर हेअरस्टाईल जर करायची असेल त्यासाठी अप्रतिम ज्वेलरी आहे. छान यूपिन्स दिलेले आहेत, इझिली टक करू शकतो आपण अशा पद्धतीने. आणि ॲक्च्युली हे जुड्याला खालच्या साईडने लावण्यासाठी स्पेशली हायलाईट करण्यासाठी हे ज्वेलरी दिलेली आहे. सो अशा पद्धतीने आपण वेअर करू शकतो. एक प्रॉपर वेनी जर याचं यूज केलं तर खरंच खूप छान दिसतं. साईडला मी एक इमेज लावून देते जी मिशोवर प्रोव्हाइड केलेली आहे, त्यावरून लक्षात येईल की ओव्हरऑल जी क्वालिटी आहे खूप छान आहे. सो कुठलेही जर हेवी लुक करायचं असेल किंवा हळदीसाठी वगैरे तर छान आहे, अगदी बेस्ट आहे. अशा पद्धतीचे आहे ते कम्प्लीट असं एक सेट रिसिव्ह झालेला आहे मला या पद्धतीचं. त्यानंतर यूपिन्समधूनच अजून एक थोडंसं मराठी लुकसाठी मी ऑर्डर करून घेतलं होतं. यामध्ये 4 पीसेस मला रिसिव्ह झालेलं आहे. हे पण खूप सुंदर दिसतात. अगदी प्रॉपर असं मराठी लुक जर क्रिएट करायचं असेल दिलेलं आहे आणि साईडला पूर्ण
मोत्यांचं काम केलेलं आहे. पॅटर्न तुम्ही एकदा जाऊन नक्की चेकआउट करून बघा. सगळ्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो हे पण खूप छान वाटतं. कॉम्बिनेशन पण करू शकतो आपण, जसं मगाशी मी ते 2 चंद्रकोरमध्ये जे दाखवले आणि हा असं आपण कॉम्बिनेशन पण करायला जमतो. सो छान वाटतं, अट्रॅक्टिव्ह वाटतं. मला त्याच्यापेक्षा जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतं काही जे साड्या असतात, जर खूप प्लेन असेल त्यावेळेला आपण अशामध्ये जाऊ शकतो. सो हे होतं आपलं सेकंड. छान आहे. ओव्हरऑल क्वालिटी अगदी व्यवस्थित दिलेली आहे आणि कम्प्लीट हँडमेड आहे. बॅक साईडने पूर्ण ताराने याला गुंफलेलं आहे. सो कम्प्लीट हँडमेड प्रॉडक्ट आहे. छान आहे. सो या पद्धतीचं मी हे ऑर्डर करून घेतलं होतं. हे ॲक्च्युली जुड्याला कवर करण्यासाठी एक छान वेस्टर्न म्हणू शकतो आपण, प्रॉपर वेस्टर्नवर यूज होईल अशा पद्धतीचा जुडा बनवायचा, नॉर्मल जसं आपण बनवतो, आणि त्यावर हे कवर करायचं. सो अशा पद्धतीचं हे ॲक्च्युली कवरिंग आहे जुड्यासाठी. छान, कुठल्याही साडीवर अगदी व्यवस्थित जाईल. कमीत कमी कुठलीही एक्स्ट्रा ज्वेलरी यूज न करता आपण याला म्हणजे जुड्याला आपण छान डेकोरेट करू शकतो. आणि ज्यांचे कमी केस आहेत किंवा कमी व्हॉल्यूम क्रिएट होतो जुडा बनवल्यानंतर, सो त्यांच्यासाठी पण हे छान आहे. याला प्रॉपर अशा पद्धतीने हे टक करण्यासाठी इथे स्टिक दिलेली आहे. ज्या पद्धतीची आपली हेअर स्टिक असते त्या पद्धतीची छान आहे. यामध्ये पण भरपूर डिझाईन्स अवेलेबल आहे. सो तुम्ही जाऊन एकदा नक्की चेकआउट करून बघा. छान वाटतंय. ओव्हरऑल क्वालिटी छान दिलेली आहे. फिनिशिंग अगदी व्यवस्थित दिलेली आहे. आपलं आजचं कलेक्शन कसं वाटलं ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. यातले जे 2 ते 3 प्रॉडक्ट मी सांगितले आहेत ते जाऊन एकदा नक्की चेकआउट करून बघा. हायली रेकमेंड करेन. आणि कसं वाटलं आजचं कलेक्शन ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटू आपण अशाच एका नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, बाय बाय.